नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. मी स्वातीस किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण डाळ तांदळाचे मिश्र डाळीचे आप्पे बघणार आहोत. तर सगळ्यात आधी तुम्ही माझ्या स्वातीस किचन रेसिपी बघा. आता बघा, हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण परत पाणी टाकूया. आता हे मिश्र डाळ तांदळाच्या आप्प्यासाठी आपण हे डाळ तांदूळ भिजत घातलेले आहे ते. आता हे बघा, आपलं हे डाळ तांदूळ भिजलेले आहे. 4 ते 5 तास मी हे भिजवून घेतलेलं आहे. आता हे मिक्सरच्या भांड्यात काढून आपण दळून घेऊया. तर हे बघा, अशा पद्धतीने मी हे दळून घेतलेलं आहे. खूप चिकन नाही केलेलं, अगदी रवा टेक्स्चर ठेवलेला आहे. आता आप्यांना मस्तपैकी अशी झणझणीत चव येण्यासाठी आपण त्यामध्ये हिरव्या मिरच्या, लसूण, कढीपत्ता आणि कोथिंबीर हे वाटण करून घेणार आहोत. आता इथे बघा, मी तेल गरम करत ठेवलेलं आहे. आता यामध्ये आपण थोडीशी मोहरी घालूया. मोहरी बघा किती छान तडतडली आहे. त्यामध्ये थोडंसं जिरं, त्यानंतर आता हे बघा, हे आपण फोडणी छान तयार केलेली आहे. ह्या आप्यामध्ये टाकून घेऊया. मस्तपैकी असा तडका देऊन घेऊया. मिक्स करूया. बघा किती छान कलर आलेला आहे मस्तपैकी. आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया. तुम्हाला हवं तेवढं पीठ घेऊन तुम्ही हवे तेवढे आप्पे करू शकता. सगळं एकदम पिठामध्ये. आता इथे बघा, मी बारीक टोमॅटो चिरून घेतलेला आहे, बारीक कांदा चिरून घेतलेला आहे. तो ह्या पिठामध्ये आपण टाकून घेणार आहोत. चला तर मग, आप्पे बनवण्यासाठी आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे. आता याचे आपण मस्तपैकी असे आप्पे लावून घेऊ. तर हे बघा, इथे मी आप्पे पात्र गरम करायला ठेवलेलं आहे. आता त्यामध्ये आपण थोडं थोडं तेल सोडूया. अशा पद्धतीने तेल सोडून घेऊ. चला तर मग आपले आप्पे चेक करूया. बघा किती छान मस्तपैकी खरपूस भाजलेले आहे. आता याला आपण दुसऱ्या साईडने पण, हे बघा, आपले हे आप्पे असे मस्तपैकी तयार झालेले आहे. आता याला आपण काढून घेऊया. मस्त ब्राऊन कलरवर हे भाजलेले आहे. तर बघा, आपले हे मऊ लुसलुशीत जाळीदार आप्पे तयार झालेले आहे. हे आप्पे मुलं आवडीने खातात. हे आप्पे पौष्टिक असे मी बनवले आहेत. आप्प्यांसोबत मी चिंचेची चटणी, हिरवी चटणी, तळलेल्या